आणि आता बातमी आहे नाशिकमधून। आगामी कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आणि एकूण 25,000 कोटींपैकी 7,410 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। हजारो कोटी रुपयांचे रस्ते होणार आहे। त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ही विकास कामं होणार आहे। तर आगामी कुंभमेळ्यासाठी तयारी सुरू आहे। आपत्तीमध्ये पण आपत्ती निर्मूलनासाठी आहे। कन्स्ट्रक्शन पिरियड लांब आहे। अगर ते पूर्ण नाही झाले तर अडचणीचे ठरू शकते आणि त्याची पूर्व घोषणा या कल्पना ऑलरेडी देण्यात आलेली आहे। या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याकडे एक आचारसंहितामध्ये एक विशेष बाब सूट असते। जसं केंद्र ज्यावेळेला आपलं विधानसभा या लोकसभाची निवडणूक असते त्याच्यामध्ये आपण निवडणूक आयोगापर्यंत ते पाठवतो। त्याची एक आदरणीय मुख्य सचिवांची समिती असते, त्यांच्या माध्यमातून आपण निवडणूक आयोगाला आपण सादर करतो। तो ते आपण राज्य निवडणूक आयोगाला पण सेम पद्धतीमध्ये आपण करू शकतो।